लोहगडावरती केतन अग्रवाल खून प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। विशेष म्हणजे रविवारी सिया गोयल हिचा रिक्रिएशन करण्यासाठी या ठिकाणी आणण्यात आलेलं होतं आणि आज चेतन चौधरीला सुद्धा लोहगडावरती रिक्रिएशन अर्थातच घटनेचा नाट्यमय घडामोडी ज्या घडलेल्या आहेत किंवा नाट्य रूपांतर करण्यासाठी या ठिकाणी आरोपीला घेऊन आणण्यात आलेलं होतं। जवळपास 2 तास 40 मिनिटापेक्षा जास्त कालावधी या रिक्रिएशनसाठी पोलिसांनी घेतला। खरं तर आता न्यायालयामध्ये हे सर्व पुरावे सादर करण्यासाठी या सर्व महत्त्वपूर्ण बाबी आहेत। 18 जूनला ज्यावेळेस ही हत्या झाली आणि हत्याच्या नंतर जवळपास 3 दिवसानंतर पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर चौकशीमधून खरं तर वेगवेगळे धक्कादायक खुलासे जे आहेत ते समोर येताना पाहायला मिळत आहे। रविवारी सिया गोयलला याच ठिकाणाहून आणलं होतं आणि रिक्रिएशन म्हणजे जे काही घटना घडलेली होती ती घटना जी आहे ती या ठिकाणी पोलिसांनी बघितलं। त्यानंतर आता चेतन चौधरी याला सुद्धा आज पोलीस या ठिकाणी घेऊन आले आहेत, ज्या ठिकाणाहून खरं तर केतन अग्रवालचा जो ज्या पद्धतीने ढकलून देण्यात आलं होतं त्या ठिकाणी चेतन अग्रवाल चा वजनाचा जो काही पुतळा आहे तो पुतळा ज्या कटड्यावरून म्हणजे ज्या कड्यावरून ढकलण्यात आला त्याच ठिकाणाहून सिया गोयल ला रविवारी आणण्यात आलेलं होतं। त्यानंतर आता चेतन चौधरीला ज्या घटना स्पॉटवरती त्या ठिकाणी नेण्यात आलं आणि त्या ठिकाणी कशा पद्धतीने ह्या सर्व घटनाक्रम केला याचं नाट्यमय रूपांतर पोलिसांकडून या ठिकाणी करण्यात आलं। खरं तर अर्थातच आता या सर्व तपासातून काय गोष्टी निष्पन्न होतात काय समोर येतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आता हा जो तपास आहे तो कुठल्या दिशेला जातो हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, ट्यून इन मराठी, लोहगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।